केशवरावांनी मॉर्निंग वॉक होऊन आल्यानंतर आपल्या खोलीचा दरवाजा उघडून आत डोकावलं तर त्यांच्या पत्नी विमलताई अजूनही गाढ झोपलेल्या होत्या. त्यामुळे केशवराव हळूच दरवाजा लावून बाहेर आले आणि अंगणातील खुर्चीवर बसले. तेवढ्यात त्यांची सून अनुराधा त्यांच्यासाठी चहा घेऊन आली आणि म्हणाली, बाबा, हा घ्या गरमागरम चहा. अरे वा बेटा, मी तुला चहा बनवायला सांगणारच होतो, तेवढ्यात तू चहा घेऊनही आलीस. तुला बरोबर माझ्या मनातलं कळतं. असं वाटतं मागच्या जन्मी आपल्या दोघांमध्ये बाप लेकीचं नातं असावं. यावर अनुराधा गोड हसली. मागच्या जन्मीच कशाला बाबा, या जन्मात सुद्धा आपण बाप लेकच आहोत. अगदी बरोबर, तू तर लाखात एक गोष्ट बोललीस, असे म्हणत ते हसले आणि मग चहाचा एक घोट घेत म्हणाले, बरं अनुराधा, मला सांग, विकास कधी येणार आहे? ह्या प्रश्नाने अनुराधाचा चेहरा उतरला. ती म्हणाली, बाबा, यावेळेस ते घरी येणार नाहीत. म्हणत होते काम खूप वाढले आहे, त्यामुळे यायला जमणार नाही. यावर केशवरावांनी भुवया उंचावल्या. अगं पण तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे, मग अशा प्रसंगी त्याला तुझ्यासोबत असायला हवं ना? काही वेळ थांबून जणू काही युक्ती सुचली तसं ते म्हणाले, असू देत. जर त्याला कामामुळे इकडे यायला वेळ नाही तर तू जाच त्याच्याकडे आणि सरप्राईज दे त्याला. तू बघशील त्याला खूप बरं वाटेल. काही दिवस त्याच्यासोबत राहा, फिरा, दोघं एकत्र वेळ घालवा. अनुराधा म्हणाली, पण बाबा, मग इथे घरी? केशवराव म्हणाले, तुला स्वतःचे आयुष्य आहे की नाही? लग्नाचा वाढदिवस नवऱ्यासोबत साजरा कर, नाहीतर तुझ्यासाठी रोजचा दिवस सारखाच असतो. तू सारखी कामातच गुंतलेली असतेस. थोडं स्वतःसाठीही जग. विकाससोबत वेळ घालव. तेवढ्यात विमलताई खोलीतून बाहेर आल्या आणि म्हणाल्या, कोण कुठे जाणार आहे? केशवराव हलकेसे हसले. काही नाही विमल, मी फक्त अनुराधाला सांगत होतो, जर विकासला वेळ नाही मिळाला तर त्याच्या बायकोने त्याच्याकडे जाऊन त्याला सरप्राईज द्यावं. आपली बायको समोर दिसली तर त्यालाही आनंद होईल. विमलताईंनी प्रेमाने अनुराधाकडे पाहिले आणि म्हणाल्या, अनु, माझ्यासाठी एक ग्लास गरम पाणी घेऊन ये. अनुराधा पटकन स्वयंपाकघरात निघून गेली. तेव्हा विमलताईंनी थोड्या दबक्या आवाजात विचारलं, तुम्हाला काही कळतं की नाही? अनु गेली तर घरातलं काम कोण करणार? आधी ठीक होतं, पण आता मला कामं करणं झेपत नाही. केशवराव हसत म्हणाले, अगं मी आहे ना. जेव्हा सुनबाई नव्हती तेव्हाही आपण दोघे सगळं सांभाळत होतोच की. आणि आता आर्यन पण 5 वर्षांचं झालंय आणि तसेही कितीसं काम असतं. हे ऐकून विमलताईंनी भुवया उंचावल्या. म्हणजे आर्यन इथेच राहणार आणि त्याला आपण सांभाळायचं? केशवराव पुन्हा एकदा हसले आणि म्हणाले, अजून कधीतरी सुनेला आणि मुलाला एकत्र वेळ घालवण्याची संधी दे ना. आठवते का तुला, विकास शेवटचं कधी घरी आला होता? अनुच्याही काहीतरी इच्छा असतीलच की. तिलाही वाटत असेल आपल्या नवऱ्यासोबत फिरायला जावं, त्याच्यासोबत वेळ घालवावा. अनुराधाचे मन मात्र अस्वस्थ झाले होते. एका बाजूला विकासला भेटण्याचा आनंद होता, जो हैदराबादमध्ये कामाच्या गडबडीत हरवून गेला होता, आणि दुसऱ्या बाजूला घरातल्या जबाबदारींची जाणीव होती. तिला ठाऊक होतं, ती नसली तर सासूबाईंना सगळं सांभाळणं कठीण जाईल. स्वयंपाकघर, आर्यनची देखभाल, घरातलं प्रत्येक काम, या साऱ्या जबाबदाऱ्या सासूच्या खांद्यावर येणार होत्या. हे सगळं डोळ्यांसमोर आणून अनुराधाने नकार दिला. बाबा, तुम्ही म्हणताय ते अगदी खरं आहे, पण आई एकट्याच एवढं सगळं कसं करणार? केशवराव खुर्चीला हलकेच टेकले. चहाचा शेवटचा घोट घेत हसत म्हणाले, अगं सुनबाई, तू कायमची थोडी जाणार आहेस? 8-10 दिवसच ना. एवढ्याने काही बिघडत नाही. आणि मी आहे ना. तुझ्या सासूचे वय झाले असले तरी ती 2 भाकऱ्या बनवू शकते ना. बाबा, तुम्ही पण ना. असे म्हणून अनुराधा हसली, पण तिचं मन अजूनही पूर्ण तयार झालं नव्हतं. केशवरावांनी अनुराधाच्या मनातली घालमेल ओळखली होती. त्यांना जाणवलं की अनुराधाला विकास जवळ जायचे आहे, पण घराच्या जबाबदारींची भीती तिला रोखून ठेवते. विकास, त्यांचा मुलगा, एकेकाळी याच शहरात नोकरी करत होता. तेव्हा पगार कमी होता, पण तो आपल्या कुटुंबासोबत राहत होता. लग्नाला 1 वर्ष झाल्यावर त्याचे प्रमोशन झाले आणि त्याची बदली हैदराबादला झाली. तेव्हाच अनुराधा गरोदर होती. आईच्या छायेत तिची काळजी चांगली घेतली जाईल या विचाराने तो तिला हैदराबादला घेऊन गेला नाही. आणि काही महिन्यांनी आर्यनचा जन्म झाला आणि मग त्या लहानग्याच्या संगोपनात अनुराधाचे संपूर्ण आयुष्य गुरफटले. घराचे ओझे पूर्णपणे तिच्यावर पडले आणि ती ते सगळं न बोलता, न तक्रार करता निभावत गेली. तिकडे विकास चांगले कमवायला लागला.
दर महिन्याला ठरलेली रक्कम तो घरी पाठवायचा. तेवढ्यावर अनुराधा घर खर्च चालवत असे. सुरुवातीला विकास 10-15 दिवसांनी एकदा तरी घरी यायचा. अनुराधाशिवाय त्याला काहीच रुचायचं नाही, पण जसजसं कामाचं ओझं वाढत गेलं तसतसं त्याचं येणं कमी होत गेलं. तो यायचा, पण काही तासांसाठी. भेट अपुरी, बोलणं अर्धवट आणि मग पुन्हा ट्रेन पकडून निघून जायचा. केशवरावांनी अनुराधाच्या डोळ्यातली ती हळवी उदासी ओळखली होती आणि मग अनुराधा कितीही नकार देत असली तरी त्यांनी त्याच संध्याकाळी जाऊन तिच्या ट्रेनचे तिकीट बुक करून टाकलं. तेव्हा अनुराधाला ही बातमी समजली तेव्हा ती अक्षरशः अवाक झाली. अनुराधा, मला ठाऊक आहे, तुझं मन तिकडे जायला आतून तडफडते. तू जर विकासला असं अचानक भेटलीस ना, तर त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा असेल. आणि हो, असा अजिबात विचार करू नकोस की तुझ्याशिवाय इथे घर चालणार नाही. आर्यनला मी सांभाळेन आणि तुझ्या सासूबाईंची ही काळजी घेईन. केशवराव हसत हसत म्हणाले. आता अनुराधाच्या मनात उत्साहाचे कारंजे उसळू लागले होते. विकासकडे जायचे म्हणून ती त्याच्यासाठी खास घरच्या तुपाचे बेसन लाडू बनवत होती, तर कधी चकल्या तळत होती. त्याच्या चेहऱ्यावरचे हसू पाहण्याची ती उत्कंठा मोठी होती. मनातल्या मनात ती विचार करत होती, विकास जेव्हा मला अचानक समोर बघेल तेव्हा त्याच्या डोळ्यातली ती चमक किती सुंदर असेल. जसे एखादे लहान मूल आपल्या आवडत्या गोष्टीला पाहून उड्या मारत असतं तसंच काहीसं. ती विकासच्या आवडीची गुलाबी रंगाची साडी बॅगेत ठेवायला विसरली नव्हती. आणि अखेर तो दिवस उजाडला. ज्या दिवशी अनुराधाला ट्रेन पकडायची होती, केशवराव स्वतः अनुराधाला स्टेशनवर सोडायला आले. स्टेशनवरची गर्दी, ट्रेनच्या शिट्ट्यांच्या आवाजाच्या गोंधळातही ते तिला एक एक सूचना करत होते. अनुबाळा, नीट जा, पोहोचल्यावर लगेच फोन कर आणि हो, विकासला सांग की आम्हाला लवकर भेटायला ये, नाही तर मी नाराज होईन त्याच्यावर. त्यांचा आवाज जरी थोड्या खड्या स्वरातला होता तरी चेहऱ्यावर भरपूर माया होती. ती म्हणाली, हो बाबा, तुम्ही काळजी करू नका, मी सगळं सांभाळून घेईन. केशवराव हसले, पण त्यांच्या मनात एक हलकासा थरकाप होता. कारण अनुराधाला पाठवण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता आणि त्याचं मन थोडंसं अस्वस्थ झालं होतं. एकच प्रार्थना मनात होती, ती म्हणजे अनुराधा व्यवस्थित पोहोचू देत. ट्रेन हलली आणि अनुराधाने खिडकीतून हात हलवला. केशवरावांनी हात हलवून तिला निरोप दिला. ट्रेनने हळूहळू वेग पकडायला सुरुवात केली. खिडकीतून मागे धावत जाणारी झाडं पाहताना अनुराधाच्या चेहऱ्यावर एक हलकं शांत हास्य उमटलं. गोंगाट, गर्दी आणि धुळीच्या या प्रवासात सुद्धा तिच्या अंतर्मनात शांततेचा एक सागर पसरला होता. नवऱ्याला भेटण्याचा आनंद तिच्या मनात दरवळत होता. तिची बोटं गळ्यातल्या मंगळसूत्राशी न कळत खेळू लागली आणि तिची नजर भूतकाळात हरवली. लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसाच्या दिवशी विकास अचानक ऑफिसमधून सुट्टी घेऊन घरी आला होता आणि म्हणाला, चल अनु, आज आपण बाहेर जेवायला जाऊ. आज स्वयंपाक बनवू नकोस, आज फक्त मी आणि तू. त्या क्षणांची आठवण तिच्या ओठांवर हलकीशी स्मितरेषा उमटवत होती. जणू ते क्षण पुन्हा डोळ्यांसमोर उभे राहिले होते. अचानक तिच्या डोळ्यांपुढे अजून एक दृश्य तरळले. सकाळी ऑफिसला जाताना विकास मागून आला होता आणि तिला हळूच मिठी मारत म्हणाला होता, तू नसतीस तर मी हरवलोच असतो. अनुराधाच्या गालावर लाजेची गुलाबी पसरली होती. बाजूच्या सीटवर बसलेल्या स्त्रीने ते पाहिले आणि मंद स्मितहास्य केले. कदाचित तिलाही समजलं होतं, हे हसू एका खास आठवणीचे आहे. विकासच्या कल्पनेतही नसेल की लग्नाच्या 7व्या वाढदिवशी अनुराधा त्याला सरप्राईज देणार आहे. ती मनात म्हणाली, मला पाहून तो आनंदाने वेडा होईल, रागावून म्हणेल, न सांगता कशी आलीस, आणि मग मला मिठीत घेऊन म्हणेल, आता परत जाऊ नकोस. या कल्पनेने ती हरवून गेली. डोळे मिटले आणि तिच्या चेहऱ्यावर स्वप्नाळू शांतता पसरली. आता प्रत्येक स्टेशनवर ट्रेन थांबली की तिला असं वाटायचं, विकास बाहेर उभा असेल, धावत येईल आणि मला मिठीत घेईल. प्रवास खूप मोठा होता, पण मनातल्या धडपडीने वेळेला पंख मिळाले होते. संध्याकाळी बरोबर 7 वाजता ट्रेन हैदराबाद स्टेशनवर थांबली. थंड वाऱ्याचा झुळूक आणि स्टेशनवरची गर्दी, चहावाले, कुली आणि प्रवाशांचा गोंगाट वातावरणात भरला होता. अनुराधाने आपली बॅग खांद्यावर घेतली आणि प्लॅटफॉर्मवर उतरली. तेवढ्यात तिचा फोन वाजला. केशवरावांचा फोन आला होता. हो बाबा, मी आत्ताच पोहोचले स्टेशनवर, उतरले आहे, आता रिक्षा बघते, ती आनंदून म्हणाली. ते काळजीच्या स्वरात म्हणाले, अनुराधा बाळा, ॲड्रेस नीट वाचून घे. हो बाबा, लक्षात आहे. अनुराधा हसत म्हणाली, तरी एकदा व्हॉट्सअपवर बघ, मी पाठवला आहे. केशवराव पुन्हा पुन्हा सांगत होते.
ठीक आहे बाबा, पोहोचल्यावर फोन करते, असे म्हणत तिने फोन कट केला. तिने व्हॉट्सअप उघडलं, ॲड्रेस पुन्हा एकदा वाचला आणि रिक्षा थांबवून विकासच्या फ्लॅटचा पत्ता सांगितला. रिक्षामध्ये बसताक्षणी अनुराधाचे हृदय धडधडू लागले. विकास समोर गेल्यावर त्याची रिॲक्शन काय असेल? तो ओरडेल की मला मिठीत घेईल, या विचारांच्या गर्दीत ती हरवून गेली. हैदराबादच्या रस्त्यांवरची झगमगाट, उंचच उंच इमारती, लखलखते दिवे, सगळं तिला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जात होते. ही विकासची दुनिया होती आणि आज ती त्याच्या जगात पाऊल टाकत होती. रिक्षा एका भव्य बिल्डिंग समोर थांबली. अनुराधाने पैसे दिले, बॅग खांद्यावर घेतली आणि लिफ्टकडे निघाली. लिफ्टमध्ये उभी राहून तिने आरशात एकदा स्वतःकडे पाहिलं, मेकअप ठीक केला आणि लिफ्टमधून उतरून ती थेट विकासच्या फ्लॅटसमोर पोहोचली. तिने नेमप्लेट पाहिली, विकास जाधव. तिच्या चेहऱ्यावर एक उत्साहाने भरलेली स्मितरेषा उमटली. तिने दारावरची बेल वाजवली. काही क्षणांनी दरवाजा उघडला. अनुराधाचा श्वास थांबला. समोर विकास उभा होता, पण त्याच्या डोळ्यात आश्चर्य होतं. पण ते तसंच नव्हतं जसं अनुराधाने कल्पनेत पाहिलं होतं. तिला पाहून तो स्तब्ध उभा होता, जणू त्याने एखादं भूत पाहिलं असावं. अनुराधा त्याचे ते थक्क झालेले रूप पाहून हलकसं हसली आणि म्हणाली, पाहिलेत विकास, मी तुम्हाला चकित केलं ना? पण तिच्या आवाजात एक न सांगता येणारी अस्वस्थता लपली होती. ती पुढे म्हणाली, तुम्ही एवढं हैराण का झालात? हे स्वप्न नाही. अहो, तुमची बायको तुमच्यासमोर उभी आहे. विकास काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याचा आवाज घशातच अडकला. अनुराधा, तू इथे? त्याचा स्वर थरथरत होता, जणू त्याच्या आत एक वादळ उसळून आलं होतं. अनुराधाच्या मनात एक हलकीशी भीती दाटून आली, कारण विकासच्या डोळ्यात आनंद नव्हता, तर होती फक्त भीतीची एक अस्पष्ट छटा. तेवढ्यात आतून एक बेफिकीर पण अधिकारपूर्ण आवाज ऐकू आला, विकास, कोण आहे रे? क्षणभर अनुराधाचे काळीज थांबले. हा आवाज अनोळखी होता, पण त्यात एक विचित्र आत्मविश्वास आणि हक्क जाणवत होता. अजून अनुराधा काही समजून घेईल तोपर्यंत एक तरुणी बेडरूममधून दरवाजापर्यंत बाहेर आली. तिने गुलाबी रंगाची नायटी घातली होती. मोकळे केस, चेहऱ्यावर हास्य. काय झालं विकास? ही बाई कोण आहे? असा प्रश्न करत तिने अनुराधाकडे पाहिलं. अनुराधाचे लक्ष तिच्या चेहऱ्यावर स्थिरावलं. सुंदर चेहरा, नाजूक काया, पण तिच्या आवाजात गर्व आणि अधिकार होता. तुम्ही कोण आहात आणि आमच्याकडे काय काम आहे? तिने जणू ती घराची मालकीण आहे अशा आविर्भावात विचारलं. हा क्षण अनुराधासाठी एखाद्या वाईट स्वप्नासारखा होता. ती अवाक होऊन उभी होती. तिची जीभ टाळायला लागली होती. अनुराधा पुढे काही बोलणार इतक्यात ती तरुणी पुन्हा म्हणाली, अच्छा, लक्षात आलं. तू सेल्स गर्ल आहे ना? काही विकायला आली असशील, पण आम्हाला काही घ्यायचं नाही. तू इथून जाऊ शकतेस. असं म्हणत तिने दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अनुराधाचा कंठ दाटून आला, पण तिने स्वतःला सावरलं. ती म्हणाली, एक मिनिट, मी सेल्स गर्ल नाही आणि नाही काही विकायला आली आहे. तिने एक दीर्घ श्वास घेतला. अजून तिची सारी हिंमत त्या क्षणात एकवटली होती. त्यानंतर ती त्या तरुणीच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली, आधी तुम्ही सांगा, तुम्ही कोण आहात आणि इथे काय करत आहात? त्या तरुणीने भुवया उंचावल्या आणि उपहासाने म्हणाली, कमाल आहे, आमच्याच घरी येऊन आम्हालाच विचारतेस आम्ही कोण आहोत? बाहेरची नेमप्लेट दाखवत ती म्हणाली, नेमप्लेट वाचली का? विकास जाधव हाच आहे आणि मी त्याची बायको आहे. या एका वाक्याने अनुराधाच्या आयुष्याच्या चिंधड्या झाल्या. तिच्या पायाखालची जमीन सरकली. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. डोके गरगरू लागले. ती विकासकडे पाहण्याचेही धाडस करू शकत नव्हती. तिचे मन आतून ओरडत होते, पण तिचा घसा कोरडा पडला. तिचा श्वास अडकला होता. विकासच्या डोळ्यात आता फक्त अपराधीपणा दिसत होता. अनुराधा, माझे ऐकून घे, तो थरथरत्या आवाजात म्हणाला. पण अनुराधा काहीच ऐकू शकत नव्हती. तिच्या डोळ्यांसमोर ते 7 वर्षांचं आयुष्य फेर धरून नाचू लागलं. ते दिवस, त्या रात्री जेव्हा ती विकासच्या एका फोनसाठी रात्रभर वाट पाहायची. आर्यनला कुशीत घेऊन सासू सासऱ्यांची सेवा करताना दमून गेलेली अनुराधा, पण तिच्या चेहऱ्यावर एकच आशा होती की विकास तिला विसरलेले नाहीत. ती स्वतःलाच समजावत राहिली, विकास व्यस्त असतील, पण त्यांचे माझ्यावर असलेले प्रेम आजही तसेच आहे. पण आज तिच्यासमोर जे उभं होतं ते एक असह्य सत्य होतं. ते सत्य ज्याने तिच्या 7 वर्षांच्या संसाराला सुरुंग लावला होता. अनुराधाने स्वतःला सावरलं. त्या चेहऱ्यावर आता दृढता होती. तू विकासची बायको? अनुराधाचा स्वर तुटत होता.
तिची नजर विकासवर खिळली होती. विकास, हे खरं आहे का? विकासचा चेहरा उतरला. ओठांवर शब्द होते पण ओठांवरच अडखळले. तो पुढे आला, थोडासा गोंधळलेला होता. अनुराधा, माझं हे एकदा ऐकून तर घे. काय ऐकू विकास? आणि काय ऐकावं आता? 7 वर्ष मी केवळ वाट पाहत राहिले आणि तुला फक्त काम सुचत होतं. हीच ती तुझी कामं होती का? अनुराधा, प्लीज ऐक तर. तो पुन्हा पुन्हा विनवणी करत होता, पण अनुराधा आता खंबीरपणे म्हणाली, एकही शब्द बोलू नकोस. आता माझ्या अंगातही ते शब्द ऐकण्याची ताकद उरलेली नाही. अनुराधाच्या डोळ्यातले अश्रू गालावर नाही तर ते तिच्या आत्म्यावर थेंबाथेंबांनी कोसळत होते. प्रत्येक अश्रू तिचा विश्वास, तिची स्वप्न, तिचे 7 वर्षांचे नाते चिरडून टाकत होते. तो माणूस ज्याला तिने आपले संपूर्ण आयुष्य समजून स्वीकारलं होतं, आज त्याचे खरे रूप तिच्यासमोर उभे होते, निर्दयीपणे. ती आल्या पावली धावत लिफ्टकडे गेली. कसेबसे लिफ्टपर्यंत पोहोचली. पाठीमागून त्या अनोळखी मुलीचा कर्कश आवाज तिच्या कानावर पडला. विकास, ती कोण आहे? सांग ना, ती अनुराधा नावाची बाई कोण आहे? विकासचा थरथरता आवाज ऐकू आला. मी तुला सगळं समजावून सांगतो. आणि त्याच वेळी दरवाजा बंद होतानाचा आवाज अनुराधाच्या काळजाला छेदून गेला. लिफ्टमध्ये उभी असलेली अनुराधा एखाद्या वेगळ्याच निरुत्तर जगात हरवली होती. तिचे डोळे लाल झाले होते. काळीज आतून गोंधळून ओरडत होते, पण तो आवाज तिच्या ओठांपर्यंतही पोहोचत नव्हता. हा तोच विकास आहे का, ज्याच्यासाठी मी माझं सगळं आयुष्य वेचून टाकलं? तिच्या अंगावर काटा आला होता. ती थरथरत होती. तेवढ्यात पुन्हा एकदा फोन वाजला. स्क्रीनवर केशवरावांचे नाव झळकत होते. एक क्षण ती फोनकडे पाहत राहिली. तिला क्षणभर वाटलं सगळं खरं सांगून टाकावं, मोठ्याने रडावं, बाबांसमोर आपल्या वेदना ओकाव्यात. पण लगेचच विचार आला, बाबा हे सगळं सहन करू शकतील का? ते तर विकासवर खूप प्रेम करतात. हे सत्य त्यांच्या आयुष्यात वादळ होऊन धडकू लागेल. फोन कट केला आणि ती लिफ्टमधून बाहेर आली. दुसरीकडे केशवराव फोनकडे टक लावून पाहत होते. अनुराधा फोन का उचलत नाही? त्यांच्या कपाळावर काळजीच्या रेषा उमटल्या. मनात कुठल्याशा अनिष्ट गोष्टीची जाणीव टोचत होती. त्याने पुन्हा एकदा अनुराधाचा नंबर डायल केला, पण उत्तर नव्हतं. आता ते बेचैन होऊ लागले. अनुराधा पोहोचली की नाही, की रस्त्यात काही, असा विचार त्यांच्या डोक्यात येऊ लागला. अखेर त्यांनी विकासचा नंबर डायल केला. काही वेळाने विकासचा आवाज आला. हॅलो बाबा. विकास बाळा, अरे अनुराधा हैदराबादला निघाली होती. ती पोहोचली का? ती फोन उचलत नाही. केशवरावांच्या आवाजात स्पष्ट भीती होती. विकास क्षणभर गोंधळला, पण लगेचच खोटेपणाचा आव आणत म्हणाला, अहो बाबा, पण मी तर सध्या शहरात नाही. एक महत्त्वाची मीटिंग असल्यामुळे दिल्लीला आलोय आणि मला आठवडाभर इथेच थांबावे लागेल. कदाचित अनुराधा पोहोचली असेल, पण अजून बोलणं झालं नाही. केशवरावांना काहीतरी खटकलं, पण जास्त काही न बोलता ते फक्त एवढंच म्हणाले, ठीक आहे बेटा, स्वतःची काळजी घे. सुनबाईशी बोलणं झालं तर फोन करून सांग मला. तिची काळजी वाटते. इकडे अनुराधा जड पावलांनी इमारतीबाहेर आली. तिचे डोळे भरून आले होते. समोर एक पार्क दिसले. तिथे जाऊन ती एका बाकावर बसली आणि मग ढसाढसा रडू लागली. मी कुठे चुकले? माझे समर्पण, माझा त्याग, हे सगळं व्यर्थ केलं का? तिने अश्रू पुसले. स्वतःला सावरत बॅगमधून पाण्याची बाटली काढून ती 2 घोट पाणी प्यायली. तेवढ्यात पुन्हा एकदा फोन वाजला. केशवरावांचा फोन होता, पण यावेळी तिने फोन उचलला. हॅलो बाबा. बेटा, कुठे आहेस तू? ठीक तर आहेस ना? केशवरावांच्या आवाजात काळजी होती. अनुराधाने मन स्थिर ठेवत उत्तर दिलं, हो बाबा, मी ठीक आहे. ट्रॅफिक खूप होती. आता ऑटोमध्ये आहे आणि त्यांच्या फ्लॅटकडे चालले आहे. केशवराव म्हणाले, पण अनुबाळा, माझे आत्ताच विकाससोबत बोलणे झाले. तो तर शहरात नाही आहे. हे ऐकून अनुराधा क्षणभर गप्प बसली. मग नाटक करत म्हणाली, अरे चा, ते शहरात नाही आहेत. क्षणभर तिचे डोळे पुन्हा भरून आले, पण स्वतःला सावरत ती पुन्हा म्हणाली, ठीक आहे बाबा, मग मी परत येते. फोन कट होताच तिने लगेच ट्रेनच्या तिकिटांची चौकशी केली आणि स्टेशनकडे निघाली. ट्रेनच्या खिडकीतून बाहेर पाहताना तिच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. मी तर विकासला सरप्राईज द्यायला आले होते, पण त्यानेच मला आयुष्यातलं सगळ्यात मोठं सरप्राईज दिलं. 7 वर्षांच्या आठवणी तिच्या डोळ्यांसमोर फेर धरून नाचू लागल्या होत्या. त्या रात्रीचे फोन कॉल्स, लग्नानंतरची दिली गेलेली वचनं आणि त्याचं सातत्याने मोडणं. माणूस इतक्या सहज सगळं कसा विसरतो? की मीच इतकी वाईट आहे? ती या विचारांमध्ये गुंतलेली असताना समोरच्या सीटवर बसलेल्या एका वृद्ध महिलेने विचारलं,
बाळा, असं वाटतं की पहिल्यांदाच एकटी प्रवास करतेयस म्हणून घाबरलीस का? अनुराधाने त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं. जबरदस्तीने हसण्याचा प्रयत्न केला, पण तिचे ओठ थरथरत होते. आवाज घशातच अडकला होता. ती स्वतःला समजावत होती, पण प्रत्येक प्रयत्नात विकाससोबत त्या अनोळखी मुलीचा चेहरा तिच्या नजरेसमोर येतच होता. आणि इकडे घरी केशवराव अंगणात एरझाऱ्या घालत होते. त्यांची बोटं पुन्हा पुन्हा अनुराधाचा नंबर डायल करत होती, पण दरवेळी फोन न उचलल्यामुळे त्यांची अस्वस्थता अधिकच वाढत होती. "सुनबाई, फोन का उचलत नाहीये?" काळजी त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. त्यात विमलताई स्वयंपाकघरात बाहेर आल्या. त्यांना अंगणात एरझाऱ्या घालताना पाहून चिडून म्हणाल्या, "मी सांगितलं होतं तुम्हाला. काय गरज होती तिला हैदराबादला पाठवण्याची? तुम्हाला ते सरप्राईज द्यायचं होतं. माझा मुलगा काय तिथे मौज-मस्ती करायला बसतो का? सगळ्या घराची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आहे. तो तिकडे रात्रंदिवस कष्ट करतो. बिचाऱ्याला नीट जेवायलाही मिळत नसेल." केशवरावांनी खाली मान घातली. "अगं विमल, माझा हेतू फक्त एवढाच होता की सुनबाई थोडीशी आनंदी राहावी. विकासला पाहून तिचे मन हलके होईल." त्यांच्या आवाजात पश्चाताप होता. विमलताई खोचकपणे म्हणाल्या, "आनंद म्हणे. आता बघा, अनुराधा फोन उचलतीये ना विकास." दुसऱ्या दिवशी सकाळी ट्रेन आपल्या शहराच्या रेल्वे स्टेशनवर थांबली. अनुराधा ट्रेनमधून उतरली. तिचे डोळे रडून रडून सुजले होते. चेहरा थकवा आणि वेदनेने भरलेला होता. तिने एक रिक्षा पकडली आणि थेट घराकडे जायला निघाली. घरात शिरताच केशवराव आणि विमलताईंच्या जीवात जीव आला. "सुनबाई, तू आलीस? सगळं ठीक आहे ना बाळा?" दरवाजातच केशवरावांनी विचारलं. त्यांच्या डोळ्यात समाधान होतं, पण अनुराधाचे सुजलेले डोळे पाहून त्यांच्या काळजाचा चटका लागला होता. विमलताईंनी लगेच टोचून म्हटलं, "तुला पाठवण्याआधी या साहेबांनी विकासला एकदा बोलायला हवं होतं, म्हणजे तुला इतका त्रास झाला नसता." अनुराधा मनात म्हणाली, जर बाबांनी विकासला फोन केला असता तर कदाचित हे सगळं कळलं नसतं आणि मग हे सत्यही समोर आलं नसतं. मी तर आयुष्यभर त्या फसवणूक करणाऱ्या माणसाच्या सावलीत जगत राहिले असते. मन कटुतेने भरून आलं होतं, तरीही तिने चेहरा नॉर्मल ठेवायचा प्रयत्न केला. "सुनबाई, काय विचार करतेस? तब्येत तर ठीक आहे ना? आणि हे काय, तू रडली होतीस वाटतं?" विमलताईंनी काळजीपूर्वक विचारलं. "नाही आई, मी थोडा वेळ झोपते," असं म्हणत तिने बॅग उचलली आणि हळूहळू खोलीकडे निघाली. खोलीत पाऊल टाकताच तिची नजर आर्यनवर गेली. तो गाढ झोपलेला होता. तिने हळूच त्याच्या कपाळावरून हात फिरवला, पण ती अश्रूंना आवर घालू शकली नाही. "अनुबाळा, जेवण करून घे." बाहेरून विमलताईंचा आवाज आला. "आई, मी खूप थकले. मला भूक नाही. थोडी झोप घेते." असे म्हणत अनुराधाने दरवाजा बंद केला. ती बिछाण्यावर पडली खरी, पण झोप येण्याचे नाव नव्हतं. ती बराच वेळ शांत बसून राहिली. शांतता तिच्या मनातल्या गोंधळाने व्यापून गेली होती. तिला वाटू लागले या घरातून, या जगातून सगळं सोडून कुठेतरी दूर निघून जावं. पण लगेच वास्तवाचे कठोर प्रश्न पुढे आले. जावं तर जावं कुठे? माहेरी तिचं मायेचं असं कोणी नव्हतं, त्यामुळे ती माहेरी जाऊ शकत नव्हती. तिच्या हातात काही नव्हतं. ती आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र नव्हती. घर खर्च, आर्यनच्या गरजा, सासूसासऱ्यांचा खर्च सगळं विकास पाठवतो त्या पैशांवर चालत होतं. आणि हीच गोष्ट तिच्या गळ्याला फासासारखी जाणवत होती. ज्याने मला फसवलं त्याच्याच पैशांवर मी अजूनही जगतीये. काय निर्णय घ्यावा आणि घेणार तरी कसा? दुसरीकडे हैदराबादमध्ये विकासच्या फ्लॅटमध्ये त्याची दुसरी बायको प्रिया त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार करत होती. त्याने तिच्याशी 4 वर्षांपूर्वी लग्न केले होते. तिचा आवाज संतापाने आणि वेदनेने भरलेला होता. "कोण आहे ही अनुराधा? मला खरं काय आहे ते स्पष्टपणे सांग." विकासचा चेहरा उतरलेला होता. आता लपवणे अशक्य आहे हे त्याला स्पष्ट जाणवत होते. त्याने मान खाली घातली आणि थरथरत्या आवाजात म्हणाला, "प्रिया, मी तुला खोटं सांगितलं होतं. माझं आधी लग्न झालं आहे. अनुराधा माझी बायको आहे आणि मला एक मुलगाही आहे." हे ऐकताच प्रियाचे डोळे अविश्वासाने मोठे झाले. "काय? लग्नाआधी तू म्हणाला होतास की तू अविवाहित आहेस आणि आता सांगतोस की तुझं आधीच लग्न झालं होतं. लवकरच तू माझी तुझ्या कुटुंबाशी भेट घडवून देणार होतास आणि आता हे सगळं ऐकायला लागतंय. 4 वर्ष झालीत विकास, तू मला सतत फसवत होतास." प्रियाचे शब्द एखाद्या बाणासारखे विकासच्या हृदयावर घाव करत होते. "प्रिया, प्लीज ऐकून घे. मी फक्त तुझ्यावरच प्रेम करतो. अगं, त्या अनुराधाला माझ्या आईवडिलांनी जबरदस्तीने माझ्या गळ्यात बांधली होती. माझ्या मनात जर कोणासाठी जागा असेल तर ती फक्त तुझ्यासाठी आहे." विकासने समजवण्याचा प्रयत्न केला, पण प्रिया काहीच बोलली नाही. पण तिच्या डोळ्यातून भावना ओसंडून वाहत होत्या. आता विकासच्या मनात एकच भीती घर करून बसली होती. अनुराधाने घरी जाऊन सगळं बाबांना सांगितलं तर?
मला तातडीने घरी जावं लागेल. एकदा घरी पोहोचलो की अनुराधाला कसं तरी करून समजावून टाकीन. माहिती नाही तिला अचानक मला सरप्राईज देण्याची कल्पना आली कुठून. सगळं सुरळीत चालू होतं. जर ती आली नसती तर हा तमाशा कधीच झाला नसता. दुसऱ्या दिवशी दुपारी विकास घराकडे रवाना झाला. जेव्हा तो घरी पोहोचला तेव्हा विमलताई त्याला पाहून आनंदून म्हणाल्या, "अरे विकास, तू अचानक कसा?" त्यांनी भरभरून त्याला मिठीत घेतले आणि दोघेही आत आले. पण केशवरावांची नजर विकासवर रोखली होती. ते म्हणाले, "विकास, तू तर एका आठवड्यासाठी दिल्लीला गेला होतास ना? मग एवढ्या लवकर परत कसा आलास?" त्यांच्या आवाजात शंकेची हलकीशी सावली होती. विकासने नजर चुकवत हलकसा हसण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला, "बाबा, काम थोडं आधी संपलं म्हणून विचार केला तुम्हाला सर्वांना भेटून जावं." पण केशवरावांचे मन काहीतरी वेगळंच सांगत होतं. ते काहीही न बोलता फक्त त्याच्याकडे पाहत होते. "विकास, आधी आंघोळ करून घे. मी अनुला स्वयंपाक बनवायला सांगते. तू थकून आला असशील ना? अनुराधा, बघ ना कोण आलं आहे." "अगं, विकास आलाय." विमलताईंनी आवाज दिला. पण केशवराव आणि विमलताई दोघेही आश्चर्यचकित झाले. जी अनु नेहमी विकास परत आला की हसत हसत त्याचे स्वागत करायची आणि त्याच्या आवडीचा स्वयंपाक बनवायची, ती आज खोलीबाहेर सुद्धा आली नव्हती. विमलताईंनी अनुला पुन्हा आवाज दिला. "अगं अनु, ऐकतेस ना? विकासला भूक लागली आहे. जेवायला वाटणार नाहीस का?" काही क्षण शांततेत गेले आणि मग खोलीचा दरवाजा हळूच उघडला. अनुराधा थकलेली, हरवलेली शांतपणे बाहेर आली आणि काहीही न बोलता सरळ स्वयंपाकघरात निघून गेली. थोड्याच वेळात तिने टेबलावर जेवणाचे ताट भरलं. कारल्याची भाजी आणि दुधी भोपळा. जेवणाचं ताट पाहून विमलताई चिडून म्हणाल्या, "हे काय अनु? हे काय बनवलं आहेस? विकास आला आहे आणि तू कारल्याची भाजी बनवलीस त्याच्यासाठी? नेहमी त्याच्या आवडीनुसार स्वयंपाक करतेस, मग आज काय झालं?" अनुराधा गप्प होती. तिने ना तक्रार केली ना उत्तर दिलं आणि विकास, जो आयुष्यभर कारल्याच्या भाजीला हात लावत नव्हता, पण आज गप्प होता. एकही शब्द न बोलता ताट पुढे घेऊन कडव्या कारल्यासोबत भाकरी खाऊ लागला. केशवराव शांतपणे हे सगळं बघत होते. त्यांच्या मनात शंकेचे वादळ निर्माण झाले होते. "हे स्पष्ट आहे, पण ते आमच्या नजरेपासून लपलेलं आहे. अनुराधा कधीच अशी वागली नव्हती." काही वेळाने अनुराधा सगळी कामं आटोपून खोलीत आली. विकास आर्यनला मांडीवर घेऊन पलंगावर बसला होता. अनुराधा जशी खोलीत गेली तसे विकासने आर्यनला पलंगावर झोपवलं आणि हळूच तिचा हात धरला. तो म्हणाला, "अनुराधा, माझ्याशी का बोलत नाहीस?" "हो, मी चूक केली आणि त्या चुकीसाठी तू म्हणशील तितक्या वेळा तुझी माफी मागायला तयार आहे." पण अनुराधाने आपला हात अलगद त्याच्या हातातून सोडवून घेतला. थंड नजरेने त्याच्याकडे पाहिलं आणि काहीही न बोलता स्वयंपाकघराच्या दिशेने निघून गेली. विकास तिथेच अवाक होऊन उभा राहिला. केशवरावांच्या नजरा विकास आणि अनुराधाच्या नजरेआडच्या त्या अदृश्य अंतरावर खेळल्या होत्या. त्यांना समजून गेलं होतं की ही केवळ किरकोळ भांडणं नव्हती. विकासच्या बनावट असल्याने आणि अनुराधाच्या आबोलपणाने त्यांच्या मनात शंका आणि विचारांचं वादळ उठलं होतं. संध्याकाळ होताच त्यांनी त्या दोघांना बोलावलं. खुर्चीत बसलेल्या केशवरावांच्या आवाजात गांभीर्य होतं, पण त्यामागे एक वात्सल्याचा, आपुलकीचा सूरही लपलेला होता. "विकास बाळा, अनुराधा, माझ्या लक्षात येते की तुमच्यात काहीतरी बिनसलं आहे." विकास आल्यानंतर अनुराधाचे वागणे पूर्णपणे बदलून गेले. "आणि विकास, तू पण आधीसारखा राहिलेला नाहीस. माझ्या अनुभवाने जाणवतंय काहीतरी गंभीर घडले, पण काय घडले मला अजून माहिती नाही. आता सगळं खरं खरं सांगता का? हैदराबादला नक्की काय झालं होतं?" अनुराधाने नजर खाली झुकवली. तिच्या मनात एकच विचार येत होता, सगळं खरं उघड करून मोकळं व्हावं. पण विकासची उपस्थिती तिची जाणीव गहिवरून टाकत होती. डोळे पाणावले. ती बोलायला तोंड उघडणार तेवढ्यात विकासने नकली हसू आणण्याचा प्रयत्न केला. "बाबा, तुम्ही उगाचच टेन्शन घेत आहात. सगळं ठीक आहे." त्याच्या आवाजात बनावटपणा होता, पण खरं लपवण्याच्या प्रयत्नात त्याचे हात थरथरत होते. अनुराधाचे मौन आता तुटले. तिने डोळे वर केले आणि ठाम आवाजात म्हणाली, "नाही बाबा, काहीच ठीक नाही." आणि मग ती बोलत गेली. हैदराबादला तिच्या डोळ्यांसमोर काय घडलं, विकासच्या फ्लॅटवर पोहोचल्यावर तिने काय पाहिलं, प्रत्येक शब्दासोबत अंगणात एक बेसूर शांतता पसरत गेली. जणू एखादं दुःखद स्वप्न सत्यात उतरलं होतं. विमलताई जवळच उभ्या होत्या. त्यांच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. त्यांचे हातपाय थरथरू लागले. "विकास, तू हे काय केलं?" केशवरावांचे स्वर कापरा होता. त्यांचं काळीज चर्र झालं होतं. "माझ्या मुलानेच माझ्या सुनेचा असा विश्वासघात केला." विकासने मान खाली घालून किरकिरत्या स्वरात उत्तर दिलं, "बाबा, असं काही नाही. हा फक्त एक गैरसमज आहे." पण त्याच्या शब्दात ठोसपणा नव्हता.
अजूनही तो सत्य लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होता. विमलताईंनी आपल्या पाणवलेल्या डोळ्यांनी मुलाकडे पाहिलं. आईच्या हृदयातली माया अजूनही त्याला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती. "अगं बाई, का तुझ्या नवऱ्यावर खोटं आरोप करतेस?" त्यांचा आवाज चिडका झाला होता. "माझा मुलगा रात्रंदिवस मेहनत करतो, हे घर चालवतो, त्याला नीट अन्नपाणी मिळत नाही आणि तू त्याच्यावर असे गंभीर आरोपाचे ओझं टाकतेस?" केशवराव संतापून म्हणाले, "विमल, मग तू म्हणतेस अनुराधा खोटं बोलतीये का?" त्यांच्या स्वरात एक असामान्य ठामपणा होता. "मला माझ्या सुनेवर पूर्ण विश्वास आहे. एवढी वर्ष ती ह्या घरासाठी, आर्यनसाठी, आपल्यासाठी झिजली. तिचा स्वभाव मला माहिती आहे. ती खोटं बोलणार नाही." त्यांनी थोडासा तर्क मांडायला सुरुवात केली. "माझ्या मुलाकडून चूक झाली असेल, पण इथून पुढे तो सुधारेलच ना. त्याच्यासाठी एवढा गोंधळ करण्याची काय गरज आहे?" त्यांच्या शब्दात अजूनही मायेचा अंश होता, पण त्याही सत्याकडे डोळे झाक करत होत्या. केशवरावांचा चेहरा आता कठोर झाला. ते म्हणाले, "विमल, ही चूक नाही तर हा गुन्हा आहे आणि तू ह्या गुन्ह्यावर पांघरून टाकत आहेस." असे म्हणत त्यांनी विकासकडे रोखून पाहिले. त्यांचे डोळे रागाने लाल झाले होते. "विकास, तू असं कसा करू शकतोस? आपल्या बायकोचा, आपल्या मुलाचा, आपल्या कुटुंबाचा असा विश्वासघात केलास?" विकास आता अचानक उफाळून आला. तो म्हणाला, "अच्छा बाबा, म्हणजे आता तुम्ही या बाईची बाजू घेणार? लक्षात ठेवा, या घराचा सगळा खर्च मी चालवतो. ही अनुराधा नाही. ही गावंढळ बाई तुम्हाला फक्त स्वयंपाक बनवून खाऊ घालू शकते, घर चालवू शकत नाही." अनुराधाचे डोळे अश्रूंनी भरून आले, पण तिने स्वतःला सावरले. ती शांतपणे उभी राहिली आणि म्हणाली, "बाबा, आता मी आणि माझा मुलगा या घरातून निघणार. या माणसाच्या पैशांवर जगणं मला मान्य नाही. जो दुसऱ्या बाईशी संबंध ठेवतो त्याच्याशी माझे काहीही नाते उरलेले नाही." विकासचा राग आता शिगेला पोहोचला होता. तो म्हणाला, "हो, आहेत माझे दुसऱ्या बाईसोबत संबंध. काय करशील तू? आणि काय करू शकतेस ग तू? तुझ्यासारख्या नीच बाईचं कामच आहे घरात बसून फक्त रडत राहणं." त्याच्या बोलण्याने अनुराधाचे काळीज धस्स झाले. ती काही बोलणार तेवढ्यात विमलताईंनी पुढे येऊन विकासच्या जोरात कानशिलात भडकावली. "काय म्हणालास तू? नीच बाई? नीच काम तर तू केले आहे विकास. तू चुकलास, पण एक दिवस पश्चाताप करशील. पण तुझे शब्द ऐकून वाटतं तू सुधारण्याच्या योग्यतेचाही उरलेला नाहीस. मला तर आता तू माझा मुलगा आहेस याची लाज वाटते." अंगणात शांतता पसरली, पण त्यांच्या आवाजात अजूनही तोच ठामपणा होता. "अनुराधा, तू कुठेही जाणार नाहीस. जर या घरातून कोणी जाणार असेल तर तो हा नालायक जाईल." विकास स्तब्ध झाला. त्याच्या आईवडिलांनी अनुराधाची बाजू घेतलेली पाहून तो म्हणाला, "ठीक आहे, ठेवा या गावंढळ बाईला तुमच्याकडे. आता बघू देत माझ्या पगाराशिवाय हे घर चालतं कसं ते. माझी दुसरी बायको हिच्यापेक्षा 1000 पट शिकलेली, सुंदर आणि सुसंस्कृत आहे. आता मी तिच्यासोबतच राहणार आहे. या घरातल्या कुठल्याच माणसाशी माझा काहीही संबंध नाही." असे बोलून विकास आपल्या खोलीत गेला, बॅग घेऊन बाहेर आला आणि दार जोरात आपटत बाहेर निघून गेला. विमलताई धाडकन सोफ्यावर बसल्या. त्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते, पण आता त्या आपल्या मुलाच्या चुकीला पाठीशी घालू शकत नव्हत्या. केशवरावांनी अनुराधाच्या खांद्यावर हात ठेवला. "अनुबाळा, तू काळजी करू नकोस. हे घर तुझं आहे आणि आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. विकासने तुझा विश्वासघात केला आहे आणि त्याला त्याची शिक्षा मिळेल." अनुराधाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण आता हातावर हात ठेवून बसणे शक्य नव्हते. दुसऱ्या दिवशी सकाळीच तिने सासू-सासऱ्यांसमोर मन मोकळं केलं. "आई बाबा, मी जास्त शिकलेली नाही, पण मला शिवणकाम, भरतकाम चांगलं जमतं. माझा विचार आहे की मी घरातूनच काहीतरी काम सुरू करावं." केशवराव डोळे पुसत म्हणाले, "बाळा, अजून माझी पेन्शन येतेय, घर व्यवस्थित चालेल, पण तरीसुद्धा तू काही करू इच्छित असशील तर आम्ही तुझ्या पाठीशी आहोत." केशवरावांनी अभिमानाने मान डोलावली. "आमची सून स्वतःच्या पायावर उभी राहत आहे, याहून आनंदाची गोष्ट दुसरी कोणती असू शकते?" दुसऱ्याच दिवशी अनुराधाने घरातच शिवणकला केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. काम सुरू झालं. पाहता पाहता परिसरातील महिलांमध्ये तिच्या कामाची वाहवा होऊ लागली. लोक भरतकाम आणि शिवणकामासाठी तिच्याकडे येऊ लागले. इकडे विकास हैदराबादला आपल्या फ्लॅटवर पोहोचला. त्याने ठरवलं होतं, आता प्रियासोबत माझं आयुष्य नव्याने सुरू होणार. पण जसा तो घरात शिरला तसं त्याला एक विचित्र शांतता जाणवली. प्रिया कुठेच नव्हती. त्याने घाईने तिला फोन लावला. "प्रिया, तू कुठे आहेस?" ती म्हणाली, "थोड्या वेळात येते." ती आली आणि बॅग पॅक करू लागली. "प्रिया, तू हे काय करतेस? तू कुठे चालली आहेस?" विकासने घाबरत विचारले. प्रियाने त्याच्याकडे शांतपणे पाहिलं आणि म्हणाली, "विकास, आता मी तुझ्यासोबत राहू शकत नाही. तू मला फसवलं आहेस." तो म्हणाला, "नाही प्रिया, मी तुझ्यासाठी अनुराधाला सोडलं, माझ्या कुटुंबाशी सगळं नातं तोडलं. आता आपल्याला कोणीही अडवू शकत नाही."
आता आपण एकत्र राहिलो तरी कोणाला काही आक्षेप नसणार आहे. पण मला आक्षेप आहे विकास. प्रियाचा आवाज आता दृढ, ठाम आणि कडवट झाला होता. जो माणूस आपल्या मुलाचा होऊ शकत नाही तो माझा कसा होणार? माझ्यावर प्रेम करतोस असं म्हणतोयस, पण प्रेमाचा अर्थ तरी माहिती आहे का तुला? ती मोठ्या आवाजात म्हणाली. तिच्या डोळ्यात अपराधाची एक लाज आणि सत्याची ठिणगी चळकत होती. माझं एक ऐक ना प्रिया, मी खरंच तुझ्यावर प्रेम करतो. विकासने शेवटचा प्रयत्न केला. प्रेम प्रेम करणं म्हणजे कोणाच्या संसारावर घाला घालणं नसतं विकास. माझ्या नकळत मी पापाची भागीदार झाले. माझे सर्वात मोठे दुःख आहे. विकासने रागाच्या भरात प्रियाचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. प्रिया, मला सोडून जाऊ नकोस, मी सगळं ठीक करेन. पण प्रियाचा संयम आता पूर्णतः सुटला होता. तिने झटकन हात सोडवला आणि विकासच्या गालावर एक जोरदार थप्पड लगावली. काय करशील तू ठीक? तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण चेहरा संतापाने लाल बुंद झाला होता. तिने बॅग उचलली, सामान भरलं आणि रागाच्या भरात घराबाहेर निघून गेली. जाता जाता ती फक्त एवढंच म्हणाली, आता आपली भेट कोर्टात होईल. तू माझ्याबरोबर जे केले त्याचा हिशोब तुला द्यावा लागेल. विकास त्या क्षणीच कोसळला थेट सोफ्यावर. त्याने दोन्ही हाताने डोकं धरलं. घरातली ती भयान शांतता आता त्याला आतून फोकरू लागली होती. तो पूर्णपणे एकटा पडला होता. पश्चाताप, पराभव आणि अपराधी यांच्या विळख्यात गिळला गेला होता. दुसरीकडे अनुराधाचे शिलाई सेंटर आता चांगले बहरू लागले होते. विकासरावांनी गावी असलेली थोडीशी जमीन विकली आणि त्या पैशातून बाजारात अनुराधाच्या नावावर एक दुकान घेतलं. अनुराधाने तिथे एक छोटंसं बुटीक सुरू केलं. तिने 2 मुलींना मदतीसाठी ठेवून घेतलं आणि पाहता पाहता तिच्या व्यवसायात चांगलीच भरभराट होऊ लागली. विमलताई सुद्धा आता आपल्या सुनेला मदत करत होत्या. घरातील जबाबदाऱ्या आणि आर्यांचं संगोपन सगळ्यांनी मिळून पार पाडलं. एके दिवशी केशवरावांनी आपल्या वकिलाला घरी बोलावलं आणि मृत्यूपत्र तयार करून घेतलं. त्यात लिहिलं होतं, आमच्या मृत्यूनंतर आमची सर्व संपत्ती अनुराधा आणि आर्यांच्या नावावर असेल. मृत्यूपत्र वाचून अनुराधाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. ती म्हणाली, बाबा काहीही असो, पण विकास तुमचा मुलगा आहे आणि तुम्ही त्याला तुमच्या संपत्तीतून बेदखल करत आहात. केशवराव म्हणाले, अनु, आज गोष्ट मुलगा असण्याची नाही तर बरोबर आणि चुकीची आहे. मुलगा होणं म्हणजे केवळ जन्माचा हक्क नव्हे तर जबाबदारीची जाणीव असणेही आहे. म्हातारपणात आमची काळजी घेणे हे आमच्या मुलाचं कर्तव्य होतं, पण तो ते विसरला. आता आमच्या सर्व त्या व्यक्तीचं असेल जी आमच्या बरोबर आहे आणि ती तू आहेस. दुसरीकडे हैदराबादमध्ये एक दिवस विकासच्या दारात कोर्टाची नोटीस पोहोचली. ती वाचताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली. प्रियाने दाखल केलेल्या केसमुळे त्याने केलेली फसवणूक सगळं त्याच्यावर उलटून पडलं होतं. तो आता पूर्णपणे एकटा पडला होता. विकासची अवस्था त्या क्षणी ना घर का ना घाट का अशी झाली होती. तर मित्रांनो, केशवरावांनी घेतलेला निर्णय तुम्हाला योग्य वाटतोय का? तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.